खेळाडू कक्षामध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती करूया. आणि किरण दादा आम्हाला कळवत आहेत की पाठीमागच्या वर्षीचा सक्षम 8 सानपाडा हा संघ फायनलिस्ट आहे आणि त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत. बापूजी देवकर यांचा सन्मान आर्यन चषक 2025च्या वतीने आपण करत आहोत, त्यांना आपण सन्मानित करूया. आणि वळूया आपण सक्षम 8 सानपाडा विपक्ष शैलेश स्मृती नेरूळ. ग्रामीणमध्ये आता ही लढत होईल, जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल अंतिम सामन्यासाठी. मॅचला होते सुरुवात, दोन्ही संघांना पण देऊया भरभरून शुभेच्छा. वाटचाल नाणेफेकीचा कौल झाला आणि टीम शैलेश स्मृती नेरूळ या टीमने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सक्षम 8 सानपाडा या टीमला, माफ करा आपण करेक्शन करूया, टीम सक्षम 8 सानपाडा या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शैलेश स्मृती नेरूळ या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना पण देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय, सेकंड सेमी फायनल टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल नॉन स्ट्रायकर एंडला केली फेक. पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली सिंगल धाव आणि त्याचबरोबर पंचाने सांगितलंय की हा नो बॉल आहे, त्याच्यामुळे आणखीन एक धाव स्कोअर बोर्डमध्ये ऍड केली जाईल. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आता 2. प्रथम बॅटिंग करताना टीम शैलेश स्मृती नेरूळ. दोन्ही संघ तोला मोलाचे आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये तन्मय शिरगावकर युवा समालोचक आमच्यासोबत जोडलेले आहेत, ज्यांचा आवाज आपण गेली 4 रात्री ऐकत आहोत. आजची अंतिम रात्र आर्यन चषक 2025 आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. गोलंदाज योगेश तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने बॉल आला, त्याला सन्मान दिला, कट केला, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. हा एक चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर गेला, एक सिंगल धाव येते. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं ना तर अज्जू नवले आणि गौरव ही जोडी नामवंत आहे, परंतु आज या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. बॉलर योगेश तयार, नो बॉल आहे, +1. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील. तन्मय कुठेतरी या गोष्टी टाळाव्या लागतील. सेमीफायनल आहे आणि वारंवार नो बॉल टाकून चालणार नाही, परंतु ही एक गोलंदाजाची वेगळी रणनीती असू शकते. तर नक्कीच सर, जर तुम्ही अतिरिक्त नोच्या चेंडू टाकत असाल, एक धाव जर तुम्ही खर्च करत असाल, त्या धावा खर्च करण्यामागे कोणतेही कारण नसेल तर कुठेतरी तुम्हाला त्या धावा महागात पडू शकतात. पराभवाच्या दिशेने तुम्हाला ती एक धाव किती महागात पडू शकते हे आपल्याला पाहणं गरजेचं असेल सर. म्हणजे चुका तुम्हाला या कमी कराव्या लागतील या मॅचमध्ये, कारण अधिकच्या चुका करून चालणार नाही. त्यामुळे दिशाहीन बॉल किंवा नकारात्मक बॉलवरती आळा घालावा लागेल. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आली. धावसंख्या आहे धावफलकावरती 4 बिनगडी 6 बिनगडी बाद. एका बाजूला बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला अज्जू तयार, टॅप केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. हलक्या हाताने खेळलेला फटका, आणखी एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक रोटेट केले, जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होतो त्यावेळेस स्कोरबोर्ड बिझी असतो आणि नंतर स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. एका बाजूला डावखुरी हाताचे फलंदाज गौरव तयार होतील. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहत आहोत. याचा आढावा जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून घेतला ना तर हे कॉम्बिनेशन कधी असरदारच आहे. बॉलर तयार, फटका चांगला केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे, प्रयत्न निष्फळ ठरतोय. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धाब्यांसाठी पहिला बहारदार, वजनदार, शानदार, रुबाबदार, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हला खेळलेला फटका, बॉल सीमा पार, सरळ 4 धाब्यांसाठी. काय कव्हर ड्राईव्ह होता, जबरदस्त. आणि पहिला वहिला चौकार सेकंड सेमीफायनलचा आलाय. बॅटिंग करताना फलंदाज गौरव यांच्या बॅटमधून. म्हणजे तन्मय, अशा प्रकारच्या फटक्यांची नितांत गरज आहे. तुम्ही एकेरी दुहेरी धाव घेता तर आणि त्याला चौकाराची जोड देता तर धावफलक फुलताना पाहायला मिळेल. सर, प्रथमतः या फटक्याचं कौतुक करावं लागेल.
हा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलं की दिशा खराब, हा आलाय तो वाईट बॉल. गौरव स्ट्रायकर एंडला तयार. योगेश राईट आर्म राऊंड द विकेट. फटका हाही चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं केलंय. एकाने बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, दुसरा लगेच गेला आणि त्याही बॉलला आतमध्ये ढकललं. म्हणजे क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्याच्या जीवावरती क्रिकेटचा खेळ जिंकता येत नाही. सांघिक खेळामुळे तुमची सांघिक कामगिरी फार महत्त्वाची आहे. आपण क्षेत्ररक्षण करताना पाहिलं की एका खेळाडूला बॉल अडवताना थोडेसे अडथळे आले, दुसरा आला त्या बॉलला लगेच अडवलं. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, या फार क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 13. स्ट्रायकर एंडला अज्जू नवले तयार. चेक केलाय पुन्हा एकदा. गोलंदाज योगेश तयार होतील. आर्यन चषक 2025. पायांचा वापर आहे, टायमिंग प्रॉपर करावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं केलेलं आहे. पायांचा जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज वापर करतो, प्रयत्न हाच असतो की बॉलच्या टप्प्यापर्यंत मला पोहोचायचं आहे, आणि ते पोचले होते. फक्त बॉल गॅप शोधू शकला नाही. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेली आहे टीम शैलेश स्मृती नेहरू या टीमने धावा 14 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद डी जे मास्टर. तर डी जे मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल. हे जे गाणं आपण ऐकतोय सध्या सोशल मीडियावर ज्याने धुमाकूळ घातलाय असं गाणं, त्याचबरोबर ही प्रारंभिक जोडी देखील मैदानामध्ये धुमाकूळ करताना आपल्याला पाहायला मिळते. अज्जू नवले आणि गौरव चांगली फलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. विवेक पहा, एक चांगली प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. अज्जू नवले कुठेतरी फलंदाजी करत असताना थोडेसे बेड झालेत. एक एक धाबेसाठी अज्जू नवले लढतायत, झुंजतायत. गौरव आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. त्याचबरोबर डीजे मास्टर डीजे आयुष कराड यांचे देखील कौतुक करावं लागेल. सुमधुर संगीत आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकतोय, डीजे मास्टर आयुष मॅन फ्रॉम कराड. हा पहिला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु विकेटचं पतन कुठेतरी मॅट थोडीशी वरती गेली आणि चेंडू सरळ ग्राउंडच्या बाहेर गेल्या. विकेटचं पतन होतंय. सर काय बोलाल? अज्जू सारखा तंबूच्या आश्रयाला परतलेला खेळाडू, एक चांगला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. कुठेतरी संघ बॅकफुटला जाईल का? त्या विकेटचं पतन झालेलं आहे. अज्जू नवले माघारी गेलेले आहेत. आज या महत्त्वाच्या मॅचमध्ये नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही आहेत आणि बॅटिंग करताना अज्जू नवले यांनी ज्या धाबा बनवल्या, चारच अवघ्या धाबा बनवून माघारी गेलेले आहेत. संपूर्ण दारोमदार राहुल आणि गौरव या जोडीवरती आहे. पाच चांगला प्लेसमेंट आहे. क्षेत्ररक्षक स्वतः तैनात आहे. फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवलाय. निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. अज्जू नवले सारखा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. अज्जूची जागा भरून काढण्यासाठी आलाय राहुल. स्ट्राईक एंडवर खेळताना पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 22चं उल्लंघन करत हा चेंडू टाकला गेलाय, खेळपट्टीच्या थोडासा बाहेरचा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. पहा, पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. एक नामांकित खेळाडू आहेत सूर्या आणि त्यांची टीम या ठिकाणी पंचांची कामगिरी सातत्याने 4 दिवस बजावताना आपण पाहतोय. कोणत्याही खेळाडूवरती, कोणत्याही टीमवरती अन्याय झाला नाही, कोणताही चुकीचा डिसिजन आजपर्यंत यांनी दिलेलं नाही. कौतुक करावं लागेल सूर्या आणि त्यांच्या टीमचं देखील. पहा सर, जर ज्यावेळी गोलंदाजी केली, बॉल पडला, त्यावेळी त्याच्या तोंडातून आवाज आला की बोल्ट, आणि खरंच तसं झालंय. गोलंदाजाला त्याच्या कौशल्यावर कधीही डाऊट येत नसतो, त्याचं कौशल्य त्यालाच माहीत असतं. चांगलं विकेटचं पतन नक्कीच झालंय. विवेक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, विकेटचं पतन होते. बॅक टू बॅक दुसरा विकेट नक्कीच गेलाय. राहुल बॅक टू पवेलियन झालाय. डीजे मास्टरला आपण थोडीशी संधी देऊया. डीजे मास्टर, डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन, नवीन बॅटर, नवीन वादळ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. प्रज्वल. विवेक गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय. प्रज्वल स्ट्राईक एंडवर. येस, पंचांनी विचारपूर्वक डिसिजन दिलेला आहे. वाईट बॉल आहे. पहा, मी बोललो होतो, पंच खूप अनुभवी आहे, त्यांच्या कला कौशल्यावरती कोणत्याही प्रकारचा डाऊट घेऊ नये, संशय घेऊ नये. वाईट बॉल आहे. धावसंख्येत पुन्हा भर. धावफलकावरती धावा लागलेत 17. येस, पुन्हा एकदा खेळपट्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईट बॉल येतोय. पंचांचा इशारा आहे, वाईट बॉल. धावफलकावरती धावा लागलेत 18. 18 या आकड्याचा विचार केला तर भारतीय संघाचा रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे, पाकिस्तानचा डॅडी म्हणून ज्याची ओळख आहे, विराट कोहली जर्सी क्रमांक 18 परिधान करून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. ज्याच्या नावावरती जगातले सर्व असे रेकॉर्ड्स आहेत, असा विराट कोहली जर्सी क्रमांक 18 परिधान करून आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा लागलेत 18. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. विवेक गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती लागले. धावफलक चालू आहे. धावफलकावरती 20 धावा झालेत. धावफलक चालू ठेवण्याचं काम फलंदाजी मार्कवरती नक्कीच केलं गेलंय. 2 मातब्बर खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतले असताना देखील धावफलक कुठेही थांबलं नाही. कुठेतरी थांबलेलं नाहीये. चांगली गती आहे धावफलकाला. 1-1 धाव नक्कीच मिळते. धावफलकावरती धावा लागलेत 20. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु थोडीशी गफलत झाली आहे आणि 1 धाव मिळते. त्या चुकीच्या मार्फत धावफलकावरती धावा लागलेत 21. 21 धावा झालेत. 21 रन्स. लॉट्स ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर धावफलकावरती धावा लागलेत 21 रन. विवेक गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. स्ट्राईक एंडवर खेळताना पाहायला मिळतोय गौरव. पहा, पुन्हा एकदा चांगलं प्लेसमेंट आहे, चांगलं कोऑर्डिनेशन. 1 धाव मिळतीये. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेत 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती लागले. 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेत. अज्जू नवले सारखा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय, तरी देखील संघ कुठेतरी फ्रंट फुटला येताना दिसतोय. 22 धावा धावफलकावरती लागलेत. येणारे काही चेंडू शिल्लक असतील. पूर्वार्धातला खेळ चालू आहे. सर, 22 धावा धावफलकावरती लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्याबद्दल. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या आर्यन चषक 2025 साठी होत आहे, आपण ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. नवी मुंबईचे एक युवा नेतृत्व समाजसेवक आदरणीय शुभमजी विजयजी चौगुले साहेब यांचं आगमन आता या ठिकाणी होत आहे. आर्यन चषक 2025 मध्ये
आपण त्यांचं थोड्याच वेळामध्ये सहर्ष स्वागत करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईचे एक युवा नेतृत्व समाजसेवक आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शुभम विजयजी चौगुले साहेबांचं आगमन दादांचं या ठिकाणी होणार आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि या षटकासाठी आलेले आहेत ओमकार. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 23. बॅटिंगसाठी आहेत एका बाजूला प्रज्वल तर एका बाजूला गौरव. गौरव मैदानाच्या आतमध्ये एक जमेची बाजू आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकार आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक टिपली आणि तब्बल 7,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवलं असा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती परंतु एका बाजूला रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम या सिस्टीमबद्दल जर तुम्ही चर्चा केली DRS 2008 साली क्रिकेटमध्ये या प्रकारची संकल्पना पहिल्यांदा आली आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज आपण डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर करतो म्हणजे रिव्ह्यू आपण घेतो आणि ती मुभा आहे खेळाडूंना या स्पर्धेमध्ये. तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता. तो अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुढे वापरता येत नाही. सक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुढे वापरता येतो. पंचांचं एक चांगलं पॅनल आहे. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे. मान्यवरांची रेलचेल आहे. cricklive.in च्या माध्यमातून 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुबक मन वेधून घेणाऱ्या उंच पुऱ्या ट्रॉफीज या स्पर्धेला आहेत. मालिकावीरासाठी सायकल आहे. पारितोषिक 50,000 25,000 आणि 12,500. 23 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला गौरव तयार. गोलंदाज ओमकार. एका बाजूला गौरवने तळ ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग केली आहे. डावखुऱ्याच्या हाताचे एक भेदक फलंदाज. फटका चांगला खेळलाय. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. मोठ्या दिलेरीने खेळलेला बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. त्याचबरोबर ज्यांचं आगमन आर्यन चषक 2025 मध्ये होत आहे. नवी मुंबईचे एक युवा नेतृत्व समाजसेवक आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शुभम विजय चौगुले साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दादांचं आपण करूया सहर्ष स्वागत. ज्यांचे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. एक युवा तडफदार नेतृत्व समाजसेवक आदरणीय शुभम विजयजी चौगुले दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आपण करूया आर्यन चषक 2025च्या वतीने. ज्यांचे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या सर्वांचं एक लाडकं नेतृत्व युवा आणि तडफदार नेतृत्व अर्थात शुभम दादा चौगुले साहेबांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आर्यन चषक 2025 मध्ये होत आहे. आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. थँक्यू. खऱ्या अर्थाने ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी शुभम दादांच्या आगमनासाठी फारच मोठी फटाक्यांची आतिषबाजी देखील बघायला मिळते. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्व आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मानसी सूरजजी कैलास गायकवाड साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं आहे. आणि खऱ्या अर्थाने निलेश सर सांगायचं जर म्हटलं मंचावर आत्तापर्यंत वातावरण खरंच शांत होतं आणि शुभम दादांच्या आल्याने हे वातावरण कुठेतरी बदललं आहे. आणि यांच्यासाठी मी निश्चित स्वरूपात सांगेल की काही लोकांचं असणं आणि काही लोकांच्या असण्याने आजूबाजूचा परिसर देखील आनंदमय होतो. अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व अर्थात आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व युवा नेतृत्व समाजसेवक शुभमजी विजयजी चौगुले साहेब या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि सूरज दादा देखील त्या ठिकाणी आहेत. आत्तापर्यंत वातावरण शांत होतं. शुभम दादा तुमच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागलेत की काय असं म्हटलं तरी चालेल. आणि तुमच्या येण्याने आणि खऱ्या अर्थाने या आर्यन चषकला या मंचावर थोडंसं वातावरण बदललंय असं म्हटलं तरी चालेल. आणि खऱ्या अर्थाने आर्यन चषक या नवी मुंबईचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. नवी मुंबईची मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडू नवी मुंबईतला हेच सांगतो की ही स्पर्धा म्हणजे नवी मुंबईचा वर्ल्ड कपच आहे. याचं संपूर्ण श्रेय जातं आहे समाजसेवक आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सूरजदादा गायकवाड साहेब तसेच
आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आर्यन चषकच्या वतीने ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून साकारण्यात येते नवी मुंबईची नंबर 1 ची स्पर्धा अर्थात आर्यन चषक. मी सर्वांना विनंती करतोय, शुभम दादांचं शुभ आगमन झालंय, एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी विनंती करतोय. प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू. वेळ सर्वांसाठी नसतो, परंतु दादांचा वेळेचा विचार जर केलात, धावत्या युगामध्ये वेळ फार कमी आहे, परंतु वेळात वेळ काढून शुभम दादा या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने आर्यन ग्रुप सार्वजनिक चषकला देखील एक वेगळं स्वरूप आलंय की काय. आणि मॅचला देखील आता सुरुवात करूयात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आइए निलेश सर. धन्यवाद किरण दादा, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. धावसंख्या आहे धावफलकावरती 27वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला संघ आहे सानपाड्याचा सक्षम 8, तर एका बाजूला नेरूळचा शैलेश स्मृती. अशी ग्रामीण मधली लढत आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल अंतिम सामन्यासाठी. स्ट्रायकर एंडला एक युवा टॅलेंटेड खेळाडू गौरव तयार. गोलंदाजी मार्कवरती ओमकार आहे. हा नो बॉल आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक टिपली होती आणि 7,000 रुपयाचा जो पुरस्कार आहे कॅशचा तो आपल्या नावी केला होता, परंतु हा बॉल गाईडलाईनचं उल्लंघन करणारा होता. नो बॉल आहे, हा पुन्हा टाकावा लागेल. एक पाय पुढे काढला, परंतु एक पाय रोवला. प्रयत्न हाच होता की मला बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचायचा आहे. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावणे शिडी आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलच्या पाठीमागे प्रयत्न करावा लागतो. आणि ज्या प्रकारे आम्हाला किरण दादा सांगतायत की गौरव लेदर बॉल क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला घटक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारचा टान्स त्याने घेतला. एक पाय पुढे काढला होता, बॉलच्या मेरिटपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु अखेरकार पंच काय निर्णय घेतील, आपल्यापर्यंत काय निर्णय येईल, या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात घडलंय काय. तुम्ही पाहता आर्यन चषक 2025 बद्दल आपण चर्चा करतोय ना. आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. हा वाईड आहे. स्टंपिंग आउटसाठी आता अंपायर रिव्ह्यू आहे आणि ते पाहिलं जाईल. पंच मैदानात जातील आणि निर्णय आपल्याला कळवतील. हॅलो चेक. या ठिकाणी आर्यन ग्रुप महिला मंडळ देखील या ठिकाणी यांचं शुभागमन होते. महिला मंडळ यांना देखील विनंती की आपण स्थान बनवायचे. खऱ्या अर्थाने आर्यन चषक देखील मोठ्या उंचीवर का आहे त्याचं एक उदाहरण आहे की मंचावर ज्या मान्यवरांचं आगमन आत्तापर्यंत झालेलं आहे आणि ज्या मान्यवरांनी आत्तापर्यंत हजेरी देखील लावलेली आहे आणि या ठिकाणी कोपरखेडे नगरीतील आर्यन ग्रुप महिला मंडळ यांचा देखील यथोचित सन्मान देखील या ठिकाणी होणार आहे आणि त्या सर्व महिलांचं देखील स्टेजवर या आर्यन चषकच्या वतीने सरचे स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हा बॉल पंचाने सांगितलं की वाईट +1 अशा 2 धावा जोडल्या जातील. एका बाजूला ओमकार गोलंदाजी मार्क वरती आहेत. गोलंदाजी करताना काही बॉल त्यांनी नकारात्मक हाताळलेले आहेत. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे 32 वरती. 32 धाव फलकावरती. तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम शैलेश स्मृती नेरूळ. आपण आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल चर्चा करत आहोत. आर्यन चषक 2025. त्याचबरोबर विभाग प्रमुख शिवसेना सूर्यकांत दादा कचरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचे आपण करूया सहर्षाचं स्वागत. त्यांनाही विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो, परंतु याच ग्रुपच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये जे काम केलं ते काम उल्लेखनीय होतं. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. लॉकडाऊनचा काळ तर सर्वत्र खडतर होता, कारण संपूर्ण विश्व टप्पा पडल्यानंतर पायांवरती येणारा बॉल पायच्या माध्यमातून एक सिंगल धाव आहे. आपण आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल चर्चा करत होतो, ज्यांनी जे काम केलेलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये. कारण लॉकडाऊन म्हटलं की संपूर्ण जगावरती एक मोठं संकट आलं होतं आणि या संकटातून आपण सर्वजण सावरलो, परंतु याच काळामध्ये याच ग्रुपच्या माध्यमातून रोज 100 गरजू लोकांपर्यंत जेवणाची व्यवस्था पुरवली गेली होती. ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आर्यन ग्रुप आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय. मग किंबहुना काही शिबिर असेल आरोग्याची आणि त्याचंही आयोजन आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आवर्जून केलं जातं. हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल
35 धावा धावफलकावरती 35. टप्पा पडल्यानंतर हा बॉल डावीशी सोडून चाललेला आहे. त्याचबरोबर अश्विन दादा आचरे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्षाचं स्वागत. धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे, धावा धावफलकावरती आहे 36. एका बाजूला ओमकार तर एका बाजूला गौरव. नेरुळ विरुद्ध सानपाडा. बॅक टू द बॉलर, खेळलेला स्ट्रोक, खराब शॉट सिलेक्शन, दुजोरा मिळेल तो विकेटचा फलंदाज गौरव माघारी. ऐकू एक छोटस मधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. धक्का क्रमांक लागलाय तो 3रा. प्रथम बॅटिंग करताना टीम शैलेश स्मृती नेहरू टीम बद्दल आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आर्यन ग्रुप बद्दल चर्चा करत आहोत. बरेचशा कामांचा जर आपण आढावा घेतला, आपण लॉकडाऊन बद्दल चर्चा केली की लॉकडाऊनचा काळ हा फार खडतर होता आणि या खडतर काळामध्ये जे गरीब गरजू मंडळी आहेत, अशा ज्यांचं पोट हातावरती पोट आहे, अशा लोकांपर्यंत 100 लोकांची जेवणाची व्यवस्थाचा उपक्रम आर्यन ग्रुपने राबवलेला आहे. षटक संपलेला आहे. त्याचबरोबर काळा पडदा लहान मुलांना विनंती, आपण तो सोडा. काळा पडदा बाउंड्री आहे. धन्यवाद. पहिला बॉल सिंगल, दुसरा डॉट, तिसरा चौकार. एक मिनिट, तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे ना, मग तो असताना हा वाद का? आणि स्कोरर देखील सांगतात, लाईव्ह वाले देखील सांगतात तुमचा एक्स्ट्रा प्लेअर देखील आहे. चला अतिरिक्त चर्चा संपलेलं असेल. त्याचं कारण आहे की लाईव्हच्या माध्यमातून देखील षटक संपलंय, स्कोररच्या माध्यमातून देखील षटक संपलंय आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर देखील या ठिकाणी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, 1-2 मिनिट आपण चर्चा करू आणि त्यानंतर सत्र. फक्त कोणी येऊ नका, एक जण आला तर बरं होईल आणि बाकीचे प्लेयर जागेवर चला. थँक्यू. आता गौरव, चर्चा नको, फक्त स्कोरर पाशी 1 मिनिट या आणि त्यावर डिसिजन करा, चर्चा करा. थँक्यू. खरं तर आपण चर्चा करत आहोत नवी मुंबईची टॉप क्लास स्पर्धा, नवी मुंबईचा ब्रँड आणि नवी मुंबईचा वर्ल्ड कप. विचार केला तर मित्रांनो, 1 लक्ष जर ट्रॉफीकडे दिलं तर या नवी मुंबईच्या या बॉक्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ट्रॉफीचा विचार केला असेल. आणि खऱ्या अर्थाने सूरज दादाने देखील सांगितलंय की ट्रॉफीवर लक्ष दिलं तर त्यावर सोनं आणि चांदी लावलेली आहे. जो कोणता संघ जिंकेल तो झेड सिक्युरिटीमध्ये घरी असेल. आणि 1 लक्ष जर पारितोषिकडे दिलं तर 55,555 रुपये. अर्थात कमवायला जर गेलात तर महिना किंवा 2 महिने लागतील. इथे फक्त थोडेसे तास शिल्लक आहेत आणि तास झाल्यानंतर मिळतील 55,000 रुपये. या स्पर्धेला ज्यांनी शुभ आगमन दिलं या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व. खरं तर काही लोकांचं असणं आणि काही लोकांच्या असण्याने आजूबाजूचा परिसर देखील आनंदमय होतो. अशा प्रकारचे आपले लाडके व्यक्तिमत्व शुभमजी चौगले साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने युवा नेते समाजसेवक नावाचा टॅग त्यांच्यावर निश्चित स्वरूपात आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ आयोजित नवी मुंबईची मानाची बॉक्स क्रिकेट स्पर्धा आर्यन चषकचे सर्व अर्थात आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सूरजदादा गायकवाड यांचं देखील कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उंचीवर का गेली, एका उंच शिखरावर का आहे, त्याचं एक जबरदस्त उदाहरण, एक हसरा व्यक्तिमत्व, एक गोड व्यक्तिमत्व, युवा उद्योजक सूरजदादा गायकवाड. नेरुलकर्स ठीक आहे. गौरव सर, अज्जू सर, झाली का ओव्हर? ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला तेच सांगतो, तुमचा अतिरिक्त खेळाडू आम्ही तुमचा चेहरा बघण्यासाठी मागवत नाहीये. त्याचं लक्ष कशासाठी असावं? एक प्रोफेशनल टुर्नामेंट खेळत असताना एवढा मोठा व्यत्यय का? कारण आम्ही इथे कोणावरही अन्याय करणार नाही. ओव्हर टू कॉम्बॉक्स आयनिले सर.
थँक्यू. आपण पुन्हा एकदा अंतिम षटकाकडे वळूया, जिथे आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत आवेश. ओव्हर नंबर 4 मध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पियुष आणि त्यांच्या सोबतीला प्रज्वल. स्ट्रायकर एंडला प्रज्वल होते. एक धाब इथे पूर्ण केली जाईल का? हो, हे चातुर्य, ही चपळता ही फार महत्वाची आहे. एक सिंगल धाव लगेच इथे पूर्ण केलेली आहे. प्रत्येक धाव किती महत्वाची आहे, कारण प्रत्येकाला पुढे जायचं आहे, अंतिम सामना खेळायचा आहे. यासाठी ही घोडदौड सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. पुन्हा एकदा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. 2011चा विश्व वर्ल्ड कप जर तुम्ही पाहिला असेल ना, तर याच प्रकारची रणनीती भारतीय टीमने आखली होती आणि भारतीय टीमने तो 2011चा विश्व वर्ल्ड कप जिंकला होता. पायांचा वापर चांगला आहे. पदलादित्य चांगलं होतं. बॉलची फेकी तत्परतेने केली आहे, परंतु एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. आता 38 धावा धावफलकावरती आलेली आहे. 38. तुम्ही पाहताय आर्यन चषक 2025 मानाची, सन्मानाची आणि अभिमानाच्या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा पायांचा वापर, कार्पेटचा फटका, ग्राउंड शॉट. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पुन्हा प्राप्त होईल. अंतिम ओव्हरमध्ये प्रयत्न हाच करावा लागेल. अधिक धावा कशा प्रकारे कुठता येतील, बॉल गॅप कशा प्रकारे शोधेल. एका बाजूला पुन्हा वारंवार रक्षणामध्ये बदल. पायांचा वापर परत पुढे गेले, परंतु हा बॉल लगेचच डाव्यास्तीच्या बाहेर टाकला. प्रयत्न हाच होता की फलंदाजाला यष्टीचित करायचं, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. वाईट बॉल. बॅक टू द बॉलर. फलंदाज रनआउट. धावसंख्या आहे 40 आणि चौथा फलंदाज कोसळलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय तो 4था. आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित आर्यन चषक 2025. पहा, आर्यनच्या राजाबद्दल आपण ज्या ज्या वेळी चर्चा करतो, 2001 साली या आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि तिथपासूनचा जो प्रवास आहे ना, तो उल्लेखनीय आहे. वर्षानुवर्ष आपण आर्यनच्या राजाची कीर्ती पाहत आहोत. या आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं आयोजन असेल, मग क्रिकेटचा असेल किंवा गणेशोत्सव साजरा करायचा असेल, म्हणजे बरीचशी जी कामं आहेत ना, त्याच्याबद्दल आपण आढावा घेऊया. धावफलकावरती आपण धावा आहेत आतापर्यंत 41. शेवटचा एकच बॉल बाकी आहे. जो टार्गेट सेट करेल, दुसऱ्या डाबामध्ये किती बनवायचे आहेत, टीम सक्षम 8 सानपाडा या टीमला. टार्गेट सेट करणारा बॉल, स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. चेक केलाय. पुन्हा एकदा हा बॉल टाकला जाईल. फटका चांगला खेळलाय, परंतु बॉल लगेच अडवला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त होतोय. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम शैलेश स्मृती या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 42 बनवलेले आहेत. विजयासाठी सक्षम 8 सानपाडा या टीमला बनवायच्या आहेत धावा 43. येणारे बॉल 24. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आर्यन चषक 2025 हा एक दैदिप्यमान थरार. सत्र क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. सत्र क्रमांक 2 कडे आपण वळूया. एक चांगलं आयोजन आर्यन चषक 2025च्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. ट्रॉफी जर आपण पाहिल्या ना, तर अगदी 5.5 फुटाची ट्रॉफी आहे या स्पर्धेला. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. आपण सन्मान करत आहोत. सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो. एक युवा नेतृत्व नवी मुंबईचं, अर्थात समाजसेवक आदरणीय शुभम विजयजी चौगुले साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आर्यन चषक 2025च्या वतीने करत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा करूया स्नेहपूर्वक सन्मान.
पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना ज्या प्रकारे धाबा कुठलेल्या आहेत त्या धाबा आहेत तब्बल 42-43 धाबांचं लक्ष आहे. एका बाजूला बॅटिंग आता करावी लागेल सक्षम 8 सानपाडा या टीमला. टीम शैलेश स्मृती निरू या टीमने पहिली बॅटिंग केली. आता वेळ आहे टीम सक्षम 8 सानपाडा या टीमची. चला फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डर पाठवा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅट्स आणि हा संघर्ष कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये रंगेल पाहूया. या मॅचची रंगत काही क्षणातच आणि काही वेळातच या मॅचचं थरारमय नाट्य आपल्या समोर येईल आणि कोणता संघ बाजी मारेल आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करेल. आपण आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल चर्चा करत आहोत. या मंडळाची स्थापना 2001 साली झाली. तिथून पुढे हा प्रवास सुरू झाला आणि आर्यनच्या राज्याची महती वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे आणि याच मंडळाच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन असेल किंवा आरोग्य शिबिराचं आयोजन असेल किंवा लॉकडाऊनचं काम असेल म्हणजे बरीचशी कामं किरण दादा या ग्रुपच्या माध्यमातून नेहमी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहेत. क्रीडा क्षेत्राला एक चांगलं योगदान या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी सातत्याने केलेलं आहे. निश्चित निलेश सर, असं कोणतं क्षेत्रच नाही आहे जिथे आर्यन ग्रुपचं कार्य नाही आहे. दहीहंडी असेल, त्यानंतर समाजकार्य असेल, गरजू व्यक्तींना मदतकार्य असेल, या सर्वांसाठी अग्रेसर आहे. परंतु त्यांच्या मागे एक फार खंबीर साथ आहे. ते आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात सूरजजी गायकवाड साहेब यांचाही उल्लेख करणं अत्यंत अनिवार्य आहे. कारण ज्यांची साथ या मंडळाला देखील लाभली आणि खऱ्या अर्थाने एक हसरा चेहरा आणि लोकांच्या मदतीला येणारा चेहरा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सूरज दादा गायकवाड. परंतु सर आता मॅचमध्ये वळूयात की मागच्या वर्षी फायनलिस्ट म्हणून सानपाडा संघ जो आता बॅटिंग करतोय, समोर देखील नवी मुंबईचा तितकाच तुल्यबळ संघ आहे. वाघ आणि सिंहाची लढत आहे, नेरूल वर्सेस सानपाडा. परंतु मॅचमध्ये आता मजबूत पकड आहे नेरूलची. आइए निलेश सर. निश्चित म्हणजे एक हातगाईची स्पर्धा अनुभवायला मिळेल. पहिला बॉल पडतोय आणि हा बॉल डावीशी सोडून चाललेला आहे. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, आलाय तो व्हाईट बॉल. स्कोर बोर्डचा आलाय श्री गणेशा. पहिली धाव आलेली आहे. बॅटिंग ऑर्डर ओमकार आणि आवेश. पहिलं षटक प्रज्वल, राईट आर्म राऊंड द विकेट. पायांचा वापर, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉल चांगल्या प्रकारे थांबवलाय. त्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. एका बॉलचा खेळ संपला. एक धाव धावफलकावरती आली आहे. प्रज्वल पुन्हा तयार. फटका चांगला खेळलाय, ताकदवार बॉल सीमा पार. सरळ 4 धावेंसाठी बॅटने केला या बॉलवरती बार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत 4. आला तो चौकार. धावसंख्या आता भरारी घेते झटपट आणि जाऊन पोहोचलेली आहे 4. किरण सर, आपण ज्यावेळी चर्चा करतो की क्रिकेटमध्ये काळ होता की टॅप फटके आधुनिक काळाचे होते, परंतु पुन्हा एकदा म्हणजे जे पूर्वीचं क्रिकेट होतं की ग्राउंड शॉट अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळायचे आणि पुन्हा एकदा तोच काळ आला की काय आणि 3 साइड सर्कल म्हणजे एक वेगळी संकल्पना. निश्चित स्वरूपात नवी मुंबईमध्ये नेरूलमध्ये ही संकल्पना आली होती. परंतु या संकल्पनेचं स्वागत या कोपर खेळण्यामध्ये पहिल्यांदाच केलं जातंय. ओमकारने काय जबरदस्त फटका खेळला. घुटना टेक तमाशा दे, काय फटका. त्या एकाच चौकाराने नेरूल संघाला पूर्णपणे हादरून सोडलंय. त्या चौकारानंतर तब्बल 2 मिनिट फक्त विचार करण्यामध्ये गेलेत निलेश सर की ओमकारला आता थांबवायचं कसं. एकदा ओमकारची बॅट लागली ना ती थांबवणं थोडंसं कठीण असतं. बॅकफुटचा पंच केला आणि हा बॉल डिक्लेअर रूममध्ये चाललेला आहे. ज्या प्रकारे किरण सर आपण उल्लेख केलात की खेळाडूंनी थोडासा वेळ घेतला, विचार केला. हो, विचार करावाच लागेल कारण एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्याने आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे या टीमने विचार केला, तो बॉल टाकला, एका सिंगल धावेसाठी गेला. निश्चित तो चौकाराच्या दिशेने होता. परंतु ॲज पर रूल नियमाच्या हिशोबाने त्या पांढऱ्या जो ब्लॅक कलरचा तो पडदा आहे त्याच्यावर चेंडू आदळला तर चौकार मिळतील. वरून चेंडू गेल्यानंतर टॅप असेल तर निलेश सर फक्त 1 धाव आहे. हा नियम आहे आणि या नियमानुसार देखील नवी मुंबई क्रिकेट देखील सज्ज आहे. अनिश्चित, कारण ही जी संकल्पना एक नाविन्यपूर्ण आहे. ग्राउंड शॉटला अधिकचं मोठं महत्व आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील. थोडेसे बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आणि बॉलने गॅप शोधलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, मिळाला मोका, दिला ठोका. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 वरती. किरण सर, या ओव्हरमध्ये तब्बल 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे याचा विचार गोलंदाजांना करावा लागेल, आळा घालावा लागेल अशा फटक्यांना, कारण इथे ओसंडून धावा देऊन चालणार नाही, कारण ही वेळ धावा वाटण्याची नाही तर वाचवण्याची आहे. निश्चित
परंतु धावा वाचवायच्या असतील सर, अजूनही योगेश आलेला नाहीये. जो आत्तापर्यंत सलामीला असलेला योगेश हा संघाचा बॅकबोन आहे, पाठीचा कण आहे. ओमकार तितक्याच मजबूतपणे उभा आहे, परंतु योगेश आणि ओमकार जोपर्यंत आहेत ना, सांडपाडा संघ मॅच सोडणार नाहीये. त्या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं की बाईट चेक सिंगल धाव आहे, परंतु सुरुवातीला आता ओमकारसाठी जाळं विणावं लागेल. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 11 बनवायच्या आहेत. विजयासाठी धावा 43, म्हणजे इथून पुढे आता समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. ते समीकरण आहे 32 धावांचं. येस, महत्त्वाची मॅच, सेकंड सेमी फायनल. खऱ्या अर्थाने मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रमुख पाहुणे देखील शुभमजी विजयजी चौगुले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे लाडके समाजसेवक सूर्यकांतजी कचरे साहेब देखील या ठिकाणी आहेत. तसेच आमचे युवा नेते अश्विनजी कचरे साहेब देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी आर्यन ग्रुपचं महिला मंडळ देखील मॅचचा आनंद घेत आहेत. तमाम प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला मिळालेली पोचपावती आहे की काय असं म्हटलं तरी चालेल. सर, या ग्राउंडवर बरेचसे क्रिकेट खेळलं जातं, परंतु आर्यन चषकला जी प्रेक्षकांची गर्दी असते ना, ती खरंच अविश्वसनीय आहे. आणि आलेल्या तमाम प्रेक्षक मायबाप यांचं देखील आर्यन चषक 2025च्या वतीने सरचे स्वागत. अनिश्चित प्रेक्षक म्हटलं की एखाद्या स्पर्धेचा केंद्रबिंदू असो आणि प्रेक्षक गेली 4 रात्र आपण पाहिलं तर प्रेक्षक आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत, आस्वाद घेत आहेत. मग रात्रीच्या 2 वाजू द्यात 3 वाजू द्यात प्रेक्षक थांबलेले आहेत. बॉलर तयार. राहुल यांचा हा बॉल जबरदस्त आहे, टप्पा पडल्यानंतर प्रभावित करतो. गोलंदाजीमधली धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी आज अंमलात आणाव्या लागतील. आणि बॅटिंग करताना या बॉलच्या पाठीमागे बेड्या टाकल्या पायात आवेश यांच्या. ही जी जोडी स्ट्रायकर आहे, अद्यापही गोलंदाजी करताना टीम शैलेश मूर्ती नेहरू या टीमला यश मिळाले नाहीये. हा पुढील बॉल. बॉल टर्न केला होता, क्षेत्ररक्षक आहेत, म्हणजे कुठेतरी पायांवरती ठेवायचा आणि बॉलला आतमध्ये आणायचा हा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्येला आता चालना मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एका बाजूला ओमकार, एका बाजूला आवेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. स्ट्रायकर एंडला ओमकार आलेले आहेत, ज्यांच्या बॅटमधून 2 दमदार चौकार आलेले आहेत. असा फलंदाज स्ट्रायकर एंडला तयार. निश्चित सर, ओमकार आहे. ओमकारच्या बॅटमधून देखील खणखणीत चौकार आलेले आहेत. म्हणजे नेरुल संघ आता विचार करत असेल की ओमकारला कसं तरी पॅव्हिलियनमध्ये पोहोचवावं लागेल, त्यानंतर मॅचमध्ये मजबूत पकड असेल. गोलंदाज राहुल निघतोय तिसरा चेंडू घेऊन. निश्चित टॅप फटका होता आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळते. निश्चित जाळं ओमकारसाठी विणावं लागेल, कारण ओमकार ज्या प्रकारची बॅटिंग करतायत, हात खोलतायत, म्हणजे याचा विचार प्रखरतेने आज करावा लागेल. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज आहात त्याच गोष्टी आता गोलंदाजी करताना टीम नेरूळला कराव्या लागतील, कारण जिंकलो तरच फायनलचं तिकीट कन्फर्म आहे. गोलंदाज तयार राहुल. पायांचा वापर, खेळाडू आहेत, अंगाई साईने बॉल अडवलेला आहे, धाव मिळणार नाहीये कोणतीही. डॉट बॉल. अक्षय तिकडे होते, टप्पा पडल्यानंतर त्यांनी पाहिलं की बॉल आपण हाताने थांबवू शकत नाही, लगेच अंगाने त्यांनी बॉल अडवला. म्हणजे हजर जबाबीपणा हा फार क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आहे. एखादा बॉल आलाय त्याला टोलवायचा कसा, हा क्षणार्धामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. निश्चित. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच म्हटलं तरी चालेल. सर काय म्हणाल या कॅच बद्दल, आणि जसा तो बॅक टू द पॅव्हिलियन गेला, ओमकारची विकेट किती महत्वाची आहे, संपूर्ण संघ येऊन जल्लोष करताय, म्हणजे ओमकार किती महत्वाचा होता. निश्चित, कारण जल्लोष सांगून गेला की विकेट किती महत्वाची होती. थोडासा बॉल साईडला असा 4 धावा निश्चित मिळाल्या असत्या. सूर्यकुमार यादव यांनी कॅच पकड आणि भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकला होता. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 13 धावा, 1 गडी बाद. ओमकार माघारी गेलेले आहेत. जिथून पकडले कॅच तिथून रंगात येईल का मॅच, आता हाच प्रश्न इकडे उभा राहतोय. 43 धावांचं लक्ष आहे, बनलेले आहेत धावा 13, म्हणजे अजूनही बनवायचे आहे. तिथून पुढे विजयासाठी ते समीकरण शिल्लक आहे तब्बल 30 धावांचं. आणि येणारे बॉल आहेत 13. हा शेवटचा बॉल या षटकातला. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आलेले आहेत योगेश, ज्यांची आपण चर्चा करत आहोत. स्ट्रायकर एंडला तयार. चेक केला आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. ही अंडरम क्रिकेटची एक वेगळी रणनीती आहे. गोलंदाज राहुल यांनी आतापर्यंत 2च धावा खर्च करायला टाकलेले बॉल आहेत 5.
स्ट्राईक रेंजला योगेश तयार. शेवटचा आणि अंतिम बॉल. एक पाय पुढे काढला, गुडघा खाली टेकवला, परंतु खराब शॉट सिलेक्शन दुसरा मिळाला तो विकेटचा. फलंदाज योगेश देखील माघारी. किरण सर, एक वेळ अशी होती की विकेट मिळत नव्हती, एक वेळेस अशी होती टीम सानपाड्या टीमसाठी की धावा येत होत्या. नेरूळची एक वेळ अशी होती विकेट मिळत नव्हत्या, परंतु आता विकेट मिळायला लागलेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये धावसंख्येची गती कमी केलेली आहे. निश्चित निलेश सर, मी एकच सांगेल की मोठ्या मॅचमध्ये नेहमी मोठे खेळाडूच पुढे येतात. राहुलचा विचार जर केला तर लेग ब्रेक गोलंदाजी त्याच्यासाठी ज्याला जाणला जातो आणि तो नवी मुंबईचा एक टॉप क्लास गोलंदाजाच्या लिस्टमध्ये देखील तो देखील आहे. आणि राहुलला माहिती आहे की ओमकारची रणनीती काय असेल, योगेशची रणनीती काय असेल, कारण बरंचसं क्रिकेट नेरूळ आणि सानपाडा एकत्र खेळलेले आहेत आणि त्याच कमजोरीवर राहुल वार करतोय आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये काय जबरदस्त धडक देतोय. नेरूळ टीम बॅक टू द मॅच. आणि विचार जर केला तर राहुल जे नेरूळचे कॅप्टन त्यांनी सांगितलं की आम्ही जर 40चा पलटा जर पुढे नेला तर आम्ही सेमीफायनलमध्ये निश्चित स्वरूपात मजबूत असेल आणि तसंच समीकरण घडतंय. अनिश्चित आता कोण खरं उतरेल हेही पाहावं लागेल. स्वप्न कुणाची पूर्ण होतील आजच्या रात्रीमध्ये, याही गोष्टी आता उत्कंठा वाढवत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी गौरव यांनी बॅटिंग चांगली केली. स्ट्राईक रेंजला बॅट्समन स्वप्नील, आवेश माफ करा, स्ट्राईक रेंजला आहेत आवेश. फटका चांगला खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॅटने गेलाय बॉलवरती वार, बॉल चालाय सीमा पार, धावा मिळतील 4. आवेश यांच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका सीमा पार. निश्चित स्वरूपात या चौक्यावर अज्जू नाराज आहे, कारण त्याला माहिती की चेंडू अडवायला पाहिजे होता. ज्या प्रकारचं क्रिकेट नेरूळ संघ खेळतो, अर्थात शैलेश स्मृती रॉबिन 8 नेरूळ संघ ज्या प्रकारे खेळतो ना सर, त्यानुसार हा चौकार निश्चित स्वरूपात आमचे लेगअपर बाबा देखील नाराज असतील. त्यांनी देखील फिल्डिंगच्या जोरावर काय क्रिकेट गाजवलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव निघतोय. फटका हा समोर खेळलेला आहे. ज्या प्रकारे आपण उल्लेख करतोय ना की या संघाने चांगला चांगला खेळ केलेला आहे. तुम्ही काल काय केले लोक लक्षात ठेवता, तुम्ही आज काय करता लोक प्रत्यक्षात पाहत असतात आणि तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात की तुम्ही आज चांगला खेळ केला पाहिजे. त्या अपेक्षांवरती आज खरं उतरावं लागेल. बॉलर तयार गौरव. फटका चांगला खेळला, बॉल अडवलाय. एक वेळ अशी होती की दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते, तत्परतेने ही धाव पूर्ण केली. धावा फलकावरती आलेले आहेत आता 18. विजयासाठी धावा बनवायची, तिथून पुढे समीकरण शिल्लक आहे या मॅचमध्ये 9 बॉल आणि 25 धावांची गरज. निश्चित सर, शैलेश स्मृती अर्थात रॉबिन 8 या संघाचं नाव देखील घेणं गरजेचं आहे. आणि रॉबिन 8 यांचं नाव का घेतोय सर, या ग्राउंडवर आर्यन चषक ज्यांनी खऱ्या अर्थाने बरेच वर्ष जिंकलंय तो एकमात्र संघ मालक आहे रॉबिन सिंग. यांचं कौतुक अत्यंत अनिवार्य आहे, कारण तब्बल 5 वर्ष सलग ज्यांनी आर्यन चषक जिंकलं तेच रॉबिन सिंग या संघाचे संघ मालक अर्थात शैलेश स्मृती नेरूळ रॉबिन 8. मी विनंती आहे संघ मालक यांना की थोडंसं मंचावर यायचं आहे. अंपायर 1 मिनिट, ते लहान मुलाला विनंती जरा तो हात प्लीज बाहेर काढ. येस येस, थँक्यू. धाव संख्या 18 वर आय निलेश सर. गोलंदाज पुन्हा तयार गौरव. राईट आर्म अराउंड द विकेट. पायांचा वापर करत पुढे गेले आणि अखेरकार विकेटचं पतन होईल. धावसंख्येचा पाठला करताना आणखीन एक फलंदाज कोसळलेला आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जातात. विकेटची पतड थांबवावी लागेल. खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, जीवनातले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला जिंकता आला पाहिजे. इथून पुढे समीकरण थोडंसं खडतर होत आहे. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत, ते समीकरण आहे आता 8 बॉल 25. हीच ती वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची, कारण इथून पुढे जर मोठे फटके आले नाही चौकाराचे तर सामना दूर जाईल. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज ती वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. बॅट्समन तयार. पायांवरती आदळणारा बॉल, नो बॉल. असे काही किरण सर नकारात्मक बॉल आले आणि त्याच्यावरती चौकार आले तर सामना जवळ येऊ शकतो. निश्चित सर, परंतु नेरूळ संघाबद्दल सांगायचं म्हटलं तर रविवारचा दिवस या संघासाठी नशीबवान आहे असं मानलं जातं. असा एक रविवार नाही आहे जिथे शैलेश स्मृती नेरूळ संघ ट्रॉफी घेऊन येत नाहीत. यांना राजकीय लुटेरे म्हटलं तरी चालेल. प्रत्येक रविवारची रात्र ही नेरूळ संघासाठी ट्रॉफीची रात्र असते, बक्षिसाची रात्र असते. आजही या मॅचमध्ये सेकंड सेमीफायनलमध्ये रविवारचा दिवस मटन मच्छी खायच्या दिवशी देखील नेरूळ मजबूत स्थितीमध्ये आहे. फटका समोर खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने फेक करतील.
आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट आणि माघारी. आता 7 बॉल 25 धावेंची गरज आहे. 24 माफ करा, म्हणजे अजूनही सामना जिवंत आहे, फक्त लढावं लागेल. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि याही मॅच मध्ये लढावं लागेल. प्रत्येक वादळ मी पाहिलंय, माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. अरे धरतीवरती पाय रोवून सह्याद्री सारखा मी ताट उभा आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला, क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. आणि वादळाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल. फटका चांगला खेळलाय, परंतु धाव मिळणार नाही. आता इथून पुढे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 24 येणारे बॉल आहे 6, म्हणजे 6 बॉल 6 चौकार. येस, आणि या ग्राउंडवर जर विचार केला तर चौकारासाठी अक्षरशः झगडावं लागते. एक एक धावेला इथे खूप मोठे कष्ट करावं लागते. आणि अशा समीकरणामध्ये सांडपाडा संघ थोडासा बॅकफुटवर आहे, हे निश्चित स्वरूपात मानावं लागेल. परंतु क्रिकेट आहे सर, जोपर्यंत क्रिकेटचं समीकरण बनत असतं तोपर्यंत चमत्कार होत असतात. आणि क्रिकेटमध्ये चमत्कारला नमस्कार केला जातो. क्रिकेट आहे, मॅच आहे, समीकरण आहे, अजूनही शेवटचा बॉल येणं बाकी आहे. अनिश्चित, कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना देखील शेवटच्या बॉलपर्यंत हार मान्य नव्हती. क्रिकेट हा खेळ असाच आहे जो अनिश्चितने भरलेला आहे. कधी काय घडेल याचा नेम नाही. स्ट्राईक रेंजला बॅटिंगमध्ये 6 बॉल 24ची गरज असताना स्ट्राईक रेंजला फलंदाज आवेश, आणि ती क्षमता आवेश यांच्याकडे आहे. प्रारंभिक जोडीमधले आहेत, चांगला खेळ करावा लागेल. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आणि हाच ती वेळ आहे जिथे नशीब बदलेल का, आणि हो बदलावंच लागेल. जहा कोशिशों का कद बड़ा होता है ना, वहा नसीब को भी झुकना पडता है. परंतु बॉल हातामध्ये गेलाय. आता 5 बॉल 24ची गरज. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ नशीबवादी आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईट, दिशा आहे खराब. 23ची गरज, येणारे बॉल 5. हा डॉट आलाय. आता 4 बॉल 23ची गरज. एका बाजूला सामना आता हळूहळू दूर चाललाय. सर अक्षय राहुल देखील एक मजबूत गोलंदाज आहे. आता 3 चेंडू आणि 23 धावा. आता जर ग्रेट सुपरस्टार रजनीकांत जरी आले तरी मॅच नाही निघणार. क्या बात आहे. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय मित्रांनो, माझ्यासाठी म्हणजे मी ज्यावेळेस कॉमेंट्रीमध्ये नुकतंच आलो होतो त्यासाठी माझ्यासाठी सिनियर समालोचक कोण होते तर ते किरण शेळीमकर सर होते, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. हा वाईट बॉल आहे. धावा फलकावरती येत आहे. आता 21 धावा आलेल्या. एका बाजूला सामना चांगल्या प्रकारे कंट्रोल केलेला आहे. धावसंख्येचा बचाव करताना टीम शैलेश स्मृती नेहरू या टीमने या बॉलला सन्मान दिला. आणि अखेरकार टीम शैलेश स्मृती नेहरू या टीमने आपलं फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. परंतु एका बाजूला सक्षम एट सांडपाडा, आपण देखील चांगलं खेळलेला त्या स्पर्धेमध्ये, त्यामुळे आपल्याही संघर्षाला सलाम आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांनी शुभागमन या ठिकाणी झालं, आणि खऱ्या अर्थाने महिलांचा फार कमी बॉक्समध्ये सहभाग दिसत असतो. परंतु आर्यन चषक म्हटल्यानंतर ह्या प्रकारचं वातावरण निश्चित स्वरूपात बघायला मिळतं. या ठिकाणी आर्यन ग्रुप महिला मंडळ, या सर्व महिला मंडळ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एक सन्मान स्वीकारण्यासाठी मी सर्व महिलांना आमंत्रित करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी